आणि सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी कर्जमाफीची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच। ही कर्जमाफी कशी असणार ते बघूयात। शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयांपर्यंतचं थकीत पीक कर्ज माफ होणार, बाकीचं कर्जफेडीसाठी मुदत मिळणार। 5 वर्षातील नियमित कर्जदारांना 50,000 ते 1 लाखाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार। एक रकमी परतफेड योजनेतून कर्जमाफी घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा नव्यानं कर्ज मिळणार। एकूण शेतकरी आहेत 1,33,44,209, तर थकबाकीतील शेतकरी 24,73,566। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। शेतकऱ्यांनी कर्जमाफीपासून वंचित न राहण्याची काळजी घ्यावी, मध्यवर्ती बँक प्रभावी मुख्य अधिकारी कार्यकारी यांचे आवाहन। फुकट मिळणारा कढीपत्ता झाला 400 रुपये किलो। अतिवृष्टी नुकसान भरपाई यादीत बोगस लाभार्थ्यांचे नाव समाविष्ट, गट विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल, भंडारा जिल्ह्यातील प्रकार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून असंख्य महिला होत आहेत योजनेतून बाद, वंचित महिलात शासनाबाबत नाराजी। जानेवारी महिन्यांचा हप्ता 1,500 रुपये उद्या खात्यात जमा होण्याची शक्यता। राज्य सरकारचा कर्जमुक्तीचा शब्द, 30 जूनची प्रतीक्षा, पण नियमित कर्जदारांचे काय? थकीत कर्जदारांना झुकते माप, प्रामाणिकरण शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडणार का? नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 21 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। सर्वात मोठी खुशखबर, आमदार विजय रहांगडाले यांची माहिती। गोंदिया जिल्ह्यातील अपडेट। वातावरणातील बदलामुळे हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये आहेत, पावसांच्या शक्यतेने शेतकरी धास्तावला। चाऱ्यांसह पशुखाद्यांचे दर वाढले, दूध उत्पादक आर्थिक संकटात, दुभती जनावरे सांभाळताना पशुपालक मेटाकुटीस व्यवसाय अडचणीत आला। उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत। गहू, हरभरा, भाजीपाला आणि फळ पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला, ढगाळ वातावरणाने रब्बी पिके धोक्यात। आंबा बागायतदारांना थोडा दिलासा, सर्वेक्षणाचे आदेश। मंत्री उदय सामंत थेट बागेत जाऊन करणार नुकसान भरपाईची पाहणी। यंदा 5 ते 10% फळधारणा। वर्षभरापासून 1,71,000 लाभार्थ्यांना ना धान्य ना अनुदान, शेतकरी राशन कार्डधारकांचे 35 कोटी रुपये रखडले। 2027 पूर्वी स्वातंत्र्य विदर्भ राज्य मिळूच, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते ॲडव्होकेट वामनराव चटप यांचा निर्धार। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क मिळणार आता परत, परीक्षा शुल्क माफीचा निर्णय दिलासादायक। अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ। गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू आहे, ग्राहकांची लूट होत आहे। घरगुती गॅस सिलेंडरची 1000 रुपयांमध्ये विक्री, प्रत्येक जिल्ह्यातील तहसीलदारांनी लक्ष देण्याची गरज। आता विधवा दिव्यांग लाभार्थ्यांना थेट मंत्रालयातून मिळणार मानधन, संतोष दानवे यांची घोषणा। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत हजारो लाभार्थ्यांना नव्याने मंजुरी मिळाली। ही केवायसी प्रक्रिया अनिवार्य आहे, तरच हे अनुदान मिळणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा, वाढीव वेतनाचा हप्ता या महिन्यात मिळणार। 100 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। यंग टीचर्स संघटनेची जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागणी, जनगणनेमध्ये शिक्षकांना सहभागी करू नये, महाविद्यालयातील कर्मचारी नवीन शैक्षणिक धोरणात व्यस्त। आजपासून NCMC कार्ड नोंदणी बसस्थानकामध्ये सुरू करण्यात आली, चालू आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नोंदणी केली तरच एसटी खात्यात तुम्हाला सवलत मिळणार। नवीन गहू बाजारामध्ये दाखल झाले, यंदा दर स्थिर राहणार का? गव्हाला प्रति क्विंटल 2,600 ते 3,400 रुपयांचा दर आहे। पावसामुळे चांगले उत्पादन झाले। नवीन उद्दिष्टांची प्रतीक्षा, 50,000 शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत। धान खरेदीची लिमिट पूर्ण झाली, अनेक केंद्रांवर खरेदी बंद आहे। चुकऱ्यासाठी हवे आहेत 222 कोटी रुपये। कर्जमाफीच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष, शासनाने नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर संपूर्ण कर्जमाफी द्यावी, जेणेकरून सत्याला न्याय मिळेल व शेतीला आधार होईल। कर्जाशिवाय शेती कसणाऱ्यांसाठी शासनाने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे हमीभाव वाढविणे व स्थानिक ठिकाणी हक्कांची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे।
प्रशासनाकडून केवळ बघ्याची भूमिका, बंदी असताना देखील कारवाई होईना. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज. शेतीचे सूक्ष्म सिंचन धोरण अनुदानामध्ये अडकले. राष्ट्रीय कृषी विकास अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक योजना निधी उपलब्ध करून देण्याची होत आहे आता मागणी. तूर हरभऱ्यांमध्ये मंदी, अतिवृष्टीमुळे साखर उत्पादनाला फटका, भाव वाढण्याची शक्यता. सोने चांदी महागले आहेत. 600 रुपयांनी तुरीचे भाव घसरले. आजचे बाजारभाव या ठिकाणी प्रति क्विंटल प्रमाणे बघू शकतात. 12-35 अंशावर तापमान वाढले. मार्चमध्ये अवकाळींचे सावट. मार्चमध्ये उन्हाची तीव्रता वाढणार आणि अवकाळी पाऊस देखील झोडपणार, हवामान खात्यांचा अंदाज. शेतकरी कर्ज निवारण योजनेअंतर्गत कागदपत्रे संकलनास आता वेग आला. आधार नसल्यास कर्जमाफीचा लाभ विसरा. आधार कार्ड असल्यास पोर्टलवर नोंदणी, अन्यथा हक्कांच्या पैशांवर पाणी. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी यावेळी आधार हाच सर्वात मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे. रत्नागिरी हापूसला 1.25 डझनामागे 6,021 रुपयांचा भाव आहे. कोल्हापूर बाजार समितीत सौदा. नियमित आवकेसाठी महिनाभर थांबावे लागणार. 30 जूनपर्यंत कर्जमाफी, अन्यथा रेल रोको आंदोलन करण्यात येणार, असे बच्चू कडू यांनी सांगितले. पोकराची प्रभावी अंमलबजावणी. 11,093 शेतकऱ्यांनी केले होते अर्ज. टप्पा 2 मध्ये 189 गावांचा समावेश आहे. 1,682 अर्जांना पूर्वसंमती मिळाली. 155 शेतकऱ्यांकडून साहित्य देखील खरेदी करण्यात आले. ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसान भरपाई मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपली माहिती आणि ई-केवायसी मुदत 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करावी. म्हणजेच की येत्या 28 तारखेपर्यंत ई-केवायसी करावी, असे आवाहन तहसीलदार प्रदीप पवार यांनी केले. धुळे जिल्ह्यातील अपडेट आहे. लातूर जिल्ह्यामध्ये स्वस्त धान्य दुकानातून गहू तांदूळच मिळणार, मका मिळणार नाही. कृषी यांत्रिकीकरणाचे 83 लाख रुपयांचे अनुदान खात्यात जमा झाले. 38,000 नोकरदारकांकडून मोफत धान्यांचा लाभ. मिशन सुधार योजनेअंतर्गत पुरवठा विभागांची पडताळणी. अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट. 24 फेब्रुवारीपासून ट्रम्प यांचा नवा धक्का. नवे टॅरिफ 10 ऐवजी 15%. बदललेले आयात शुल्क 150 दिवसांसाठी अंमलबजावणी. मेळघाटातील आदिवासींची होळी आता गोड होणार. मनरेगाचे पेमेंट 67 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. 3 महिन्यांपासून मंजुरी प्रलंबित. 3 दिवसात खात्यात पैसे जमा होतील. 96,000 खातेदार ॲग्रिस्टेक पासून अद्याप देखील दूरच. कसा मिळणार शासन योजनेचा लाभ? नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफीचा पडला विसर. सन 2017 व 2019च्या कर्जमाफीपासून अनेक शेतकरी वंचित. शेतकरी व दूध उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार आमदार हरीश पिंपळे यांची माहिती. हंगाम संपू लागताच मिरची खाते भलताच भाव. दर वाढले. बाजारात ओल्या मिरचीची आवक 2.25 लाख क्विंटल. कोरड्या मिरचीचे भाव गगनाला. पांढऱ्या सोन्याची झळाळी हरवली. शेतकरी रडकुंडीस. 2 वर्षात भाव मात्र घसरले. रेकॉर्ड ब्रेक करणारा कापूस 7,000वर. वातावरणातील बदलामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. उत्पादन घटण्याची भीती. शेतकऱ्यांची चिंता आता वाढली. ढगाळ वातावरणाचा कांदा पिकावर परिणाम. कांदा बियाणे सुमारे 1,500 रुपये प्रति किलो दराने खरेदी करावी लागतात. ढगाळ वातावरणाने वाढविली शेतकऱ्यांची चिंता. भाजीपाला पिकांवर रोगराईंचे संकट वाढले. शेतकऱ्यांचा कापूस घरात आणि शेतातच. खरेदीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ द्या. आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे CCI सह मुख्यमंत्र्यांना निवेदन.